बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्रातील राजकारणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असलेली पकड सर्वश्रुत आहे। त्यांनी आपल्या मुरबी राजकारणाच्या जोरावर आतापर्यंत विरोधी पक्षांना निष्प्रभ केल्याचा दावा केला जातो। त्याची प्रचिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या एका विधानातून आली आहे। भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्ष कसे चालतील हेही देवाभाऊच ठरवतात, असं ते म्हणालेत। त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे। मुंबई भाजपचा एक मेळावा शुक्रवारी मुंबईत पार पडला। त्यात बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत वरील विधान केलं। यावेळी त्यांनी मुंबईत भाजपला महापौर झाल्यास आपली कॉलर टाईट होणार असल्याचाही दावा केला। मंत्री लोढा म्हणाले, आपण देवाभाऊंची वेगवेगळी रूपं पाहतोय, त्यांची 100 वेगवेगळी रूपं आहेत। त्यांनी मागील वर्षभरात अनेक कामं केली, ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले। भाजप देवाभाऊमय आहेच, पण महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देखील देवाभाऊच ठरवतात। मी मागील 25 वर्षापासून त्यांना पाहतोय। त्यांना राजकारण करण्याचं काम कधी आवडतं तर कधी आवडत नाही, पण आपल्या कुटुंबातील सुखदुःखात ते लगेच तत्परतेने धावून येतात आणि अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात। आज 5 डिसेंबर रोजी त्यांच्या शपथविधीला 1 वर्ष पूर्ण झालं। त्यामुळे आम्ही 4 शहरात एक सर्व्हे केला। लोकांना सरकारच्या कामगिरीविषयी काय वाटतं हा प्रश्न केला। त्यात 70% लोकांनी आपण सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचा फीडबॅक दिला। लोढा म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची घोषणा केली तेव्हा तो होणार किंवा नाही याविषयी शंका उपस्थित करण्यात आली, पण आज या महामार्गाचं काम पूर्ण झालं आणि तो सुरूही झाला। त्यांच्या नेतृत्वात मुंबईचाही विश्वास न बसण्यासारखा विकास झालाय। त्यामुळे मुंबईकर मोठ्या आशेनं आपल्याकडे पाहतात। त्यानुसार मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे, असं मंत्री लोढा म्हणाले। महाराष्ट्रात बेरोजगारीचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना कुशल युवकांना परदेशात नोकरी मिळण्याच्या संधी देखील राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे हातातून निसटत आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। जर्मनी सरकार आणि महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये 2024 मध्ये झालेल्या करारानुसार राज्यातील कौशल्याधारित कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर परदेशात नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर झाली होती। शासनाने अधिकृतरित्या निर्णय घेत 10,000 विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये रोजगार देण्यास मंजुरी दिली होती, पण वर्ष उलटूनही एकाही विद्यार्थ्याला नोकरीसाठी पाठवण्यात आलं नाही। यामुळे राज्यातील तरुणांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। राज्यात बेरोजगारांची संख्या मोठी असताना ही सुवर्ण संधी वाया जाण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे। या करारानुसार उच्च आणि तंत्रशिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता, उद्योग, कृषी आणि वैद्यकीय शिक्षण विभागांमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन जर्मनीमध्ये आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळात सहभागी करण्यात येणार होतं। यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी सरकारकडून मंजूर झाला होता। या योजनेअंतर्गत तंत्रज्ञ, वैद्यकीय व्यावसायिक, शेती तंत्रज्ञानाशी संबंधित कर्मचारी तसंच औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षित कामगारांना प्राधान्य देण्यात आलं होतं। पण आजवर एका विद्यार्थ्यालाही ही संधी मिळाली नसल्याचा आरोप सरकारी मान्यताप्राप्त रिक्रुटमेंट एजंट चित्रा उबाळे यांनी केलाय। सरकारने केवळ कागदोपत्री करार करून प्रचार केला, प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र शून्य, अशी टीका त्यांच्याकडून करण्यात आली। या संदर्भात जर्मनीचे मंत्री, अधिकाऱ्यांचा प्रतिनिधी मंडळ आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ आज मुंबईत राज्य सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी येणार आहे। जर्मनीत रोजगार मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळे पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झालाय। महाराष्ट्राच्या तरुणांकडे कौशल्याची कमतरता नसताना केवळ सरकारी उदासीनतेमुळे जागतिक स्तरावरील संधी निसटत असल्याचा सवाल अनेक तज्ज्ञांकडून उपस्थित केला जातोय। एकीकडे राज्यातील शेकडो बेरोजगार रोज नोकरीच्या मागे धावतात, विविध परीक्षा देऊनही त्यांना रुजू होण्यास वर्ष लागतात, आणि दुसरीकडे थेट परदेशात मिळणारी नोकरीच नाकारली जाते, अशी टीका जोर धरतीये। हिंदू देवदेवतांचे AI आधारित डीपफेक आणि अश्लील स्वरूपातील चित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत। ही बाब अत्यंत संतापजनक असून धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे। त्यामुळे सोशल मीडियाद्वारे जाणीवपूर्वक अशा गोष्टी पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार प्राध्यापक डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत केली। खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी विशेष उल्लेखाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला। हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि मनस्ताप देणारं असल्याचं सांगत यामागे जाणीवपूर्वक धार्मिक भावना भडकवण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला। प्राध्यापक डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं की अलीकडच्या काही महिन्यात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाईटवर AI जनरेटेड मॉड आणि डीपफेक अश्लील चित्रांचा मोठा प्रसार दिसून येतोय। हिंदू देवदेवतांचं चित्रण खास करून लक्ष केलं जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं। प्रगत AI तंत्रज्ञान, डीपफेक टूल्स आणि इमेज मॅनिप्युलेशनच्या दुरुपयोगामुळे सायबर गुन्ह्याचा नवा धोका निर्माण झालाय। सध्याच्या कायदेशीर चौकटीत या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी कडक व्यवस्था नसल्याचंही त्यांनी निदर्शनास आणलं। या कृत्यांच्या पद्धतशीर आणि हेतुपुरस्पर स्वरूपावरून हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं।
केंद्र सरकारनं या प्रकारातील दोषींवर कठोर आणि आदर्श कारवाई करावी अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. तसंच सोशल मीडिया कंपन्यांना AI आधारित शोध यंत्रणा, तत्काळ टेकडाऊन प्रणाली आणि संवेदनशील सामग्रीसाठी कठोर पडताळणी प्रक्रिया अनिवार्य कराव्यात असंही त्यांनी सुचवलं. माझ्या मनात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आदर आहे आणि तो कायम राहणार आहे. माझ्यात आणि रवींद्र चव्हाण यांच्यात कसला वाद होता? मी स्वबळावर निवडणूक लढवली. माझी इच्छा होती की युती व्हावी, पण ती झाली नाही. मी पाठलाग करत एका ठिकाणी पोहोचलो आणि तो जनतेसमोर ठेवला असं म्हणत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेना भाजप वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. निलेश राणे म्हणाले की मी जर निवडणुकीत भूमिका बदलली असती तर मला प्रश्न विचारू शकतात. मी चव्हाण, फडणवीस यांना भेटणार ही मी निवडणुकीच्या वेळीसुद्धा भेटलो होतो. भाजप हे देखील माझे कुटुंब आहे. मी फारकत घेऊ शकत नाही. आमच्या कुटुंबाचा विषय आहे, आम्ही बघून घेऊ. मी निवडणूक लढण्यात कुठेही कमी पडलेलो नाही. शेवटपर्यंत मी राणे साहेबांचे नाव घेत होतो. ही निवडणूक लढण्याची पद्धत नाही. असंच तेव्हाही बदलली नाही आणि आजही नाही. मी नेत्यांसमोर बाजू मांडणार आहे. निलेश राणे पुढे म्हणाले की मी केलेल्या तक्रारी मागे घेणार नाही, कारण मी ज्यांच्यासाठी तक्रार केली आहे त्यांच्यावर अन्याय होईल. भाजपमधून कोणी मला तक्रार मागे घ्या असं कोणीही सांगितलं नाही. मी जे केलं त्यातून माघार घ्यायचा प्रश्नच नाही. माझे नेते काय न्याय देतील या प्रतीक्षेत मी आहे. त्यांना भेटल्यावर न्याय मिळाला का नाही हे तुम्हाला सांगेन. मी केवळ आरोप केला नाही तर पुरावे देखील दिलेत. माझा कोणावरही राग नाही, पण निवडणूक अशी होता कामा नये. निलेश राणे म्हणाले की मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत होतो आणि ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत होते. यात माझे पर्सनल असं काहीही नाही. आमचं कुटुंब एकच आहे. आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलेलो आहोत. कुटुंब एकच राहावं यासाठी मी आधीपासून मागणी करत होतो, पण तसं काही झालं नाही. निवडणूक संपली. मी रवींद्र चव्हाण यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटणार आहे. हा काही पर्सनल विषय नव्हता. मुंबई महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकांची तयारी भारतीय जनता पक्षानं जोरदारपणे सुरू केली आहे. या निवडणुकांना लक्षात घेऊन मुंबई भाजपनं मोठा राजकीय निर्णय घेत संचालन समिती जाहीर केली आहे. मुंबई महानगर ही देशातील सर्वात मोठी नगरपालिका मानली जाते. त्यामुळे या नगरपालिकेवरील सत्ता कोणाच्या हाती जाणार याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं राजकीय लक्ष लागलेलं असतं. तेव्हाच भाजपनं या निवडणुकांसाठी एकूण 144 सदस्यांची समिती जाहीर करत मोर्चे बांधणी अधिक आक्रमक केली आहे. या समितीत अनुभवी नेते, विविध विभागांचे प्रमुख तसंच पक्षातील धोरणात्मक कारभार पाहणाऱ्या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. संचालन समितीमध्ये आमदार आशिष शेलार यांची महत्त्वाची निवड झाली आहे. त्यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्यासोबतच महाराष्ट्र राज्यातील कॅबिनेटमधील जबाबदाऱ्या सांभाळणारे मंत्री आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर तसंच विधानसभेचे अध्यक्ष आमदार राहुल नार्वेकर यांचाही या समितीत समावेश केला गेला. या सर्व नेत्यांचा मुंबईतील संघटनांवर प्रभाव असल्यानं पक्षानं त्यांना थेट निवडणूक नियोजनात सहभागी करून घेतलाय. गेल्या काही वर्षात मुंबईतील राजकारणात झालेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती विशेष महत्त्वाची मानली जाते. भाजपचे अनेक लोकप्रिय आणि संघटन कौशल्य असणारे नेते या समितीत सक्रिय भूमिका बजावणार आहेत. त्यात राजकीय प्रभाव असलेल्या नेत्यांची नावं आढळतात. याशिवाय महिला नेतृत्वालाही या समितीत योग्य प्रतिनिधित्व देण्यात आलंय. मुंबईतील विविध विभागांना लक्ष्य करत बूथ स्तरावर निवडणूक रणनीती कशी राबवायची यासाठी या सदस्यांची नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे. आगामी काळात या समितीमार्फत प्रचार मोहीम, जनसंपर्क, विषयवार कार्यक्रम, सोशल मीडिया नियोजन आणि प्रचाराची सर्व मांडणी करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मागील वर्षभरात जनतेच्या वाट्याला केवळ संघर्ष आल्याचा दावा केलाय. महायुती सरकारला सत्तेत येऊन 1 वर्ष आज पूर्ण झालं. या 1 वर्षात सरकार आपली पाठ थोपटून घेत आहे. हे सरकार पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून आपली उपलब्धी सांगत असलं तरी जनतेच्या पदरी मात्र निराशाच आली आहे. त्यामुळे या सरकारने अधिवेशनात आपल्या कामाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी वजा टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण झालं. या निमित्ताने सरकारकडून आपल्या वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा मांडला जातोय. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, महायुती सरकार आल्यानंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही, बियाणे, खतं मिळत नाहीत. मराठवाड्यात पूर आला, यातून शेतकरी उद्ध्वस्त झालाय. कुपोषित बालकांची संख्या वाढली. राज्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. महिलांवर अत्याचार वाढलेत. बिल्डर आणि मंत्री संगनमताने राज्यातील कोट्यवधींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. लाडक्या उद्योगपतींना लाभ मिळतो, पण सामान्य जनतेला मात्र संघर्ष करावा लागतोय.
म्हणून या सरकारने 1 वर्षात केलेल्या कामाची श्वेतपत्रिका काढावी. चंद्रपूर येथील बरांज कोळसा खाणीत पूर्णतः हा नियमांचं उल्लंघन करून अवैध कोळसांचे उत्खनन करण्यात येते. हा लाखोंचा कोळसा खुल्या बाजारात विकला जातोय. पर्यावरण विभागाने या खाणीला 2023ला मंजुरी देताना ज्या अटी आणि शर्ती घातल्या होत्या त्याचा भंग केला जातोय. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही करण्यात आलेलं नाही. पर्यावरण मंत्र्यांपासून वन अधिकारी यात सहभागी आहेत. या विरोधात विधानसभेत आम्ही प्रश्न उपस्थित करणार असं विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले. राज्यभरात सध्या शिक्षण क्षेत्रातील शालार्थ आयडी घोटाळा गाजतोय. यात अनेक मोठे अधिकारी चौकशीसाठी अटकेत आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती शोधण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली. या समितीला आता 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. कोल्हापूरमध्ये TET पेपरफुटी प्रकरणी कडक कारवाई केली असून पुढील तपास सुरू असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. शहरात आयडॉल शिक्षक कार्यशाळेचं आयोजन तापडिया नाट्य मंदिर इथं गुरुवार 4 डिसेंबर रोजी करण्यात आलं होतं. यावेळी माध्यमांशी चर्चा करताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे, त्यांना तंत्रज्ञानाचा चांगला आणि वाईट परिणाम देखील शिकवणं आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिक्षकांनी शाळांमध्ये करावा, त्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार असल्याचंही भोयर यांनी यावेळी माहिती देताना सांगितलं. दरम्यान मंत्री दादा भुसे यांनी शालार्थ आयडी चौकशीसाठी SITला 3 महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती दिली. सर्व शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत गायलं जातं. आता यापुढे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राज्यगीत देखील गायलं जावं असंही शिक्षकांना भुसे यांनी सूचित केलं. PM श्री प्रमाणे राज्यात CM श्री आदर्श शाळा स्थापन केल्या जातील. यात 5000 शाळांचा समावेश असेल अशी घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. आता सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि त्यांना जागतिक स्पर्धेसाठी तयार करण्याकरता राज्यभरातील 1000 शाळांमध्ये AI प्रयोगशाळा स्थापन केल्या जातील. यासाठी HP डेव्हर्स ॲड क्रॅकर कंपनीशी चर्चा सुरू आहे असं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. रतन टाटा यांच्या सावत्राई आणि नोएल टाटा यांच्या आई सिमोन दुनोयर टाटा यांचं निधन झालंय. 95 वर्षाच्या वयात त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. स्वित्झर्लंडमध्ये जन्मलेल्या सिमोन यांनी भारतात येऊन केवळ टाटा कुटुंबातच स्थान मिळवलं नाही, तर कॉस्मेटिक ब्रँडला लॅक्मेला जागतिक स्तरावर नेलं. सिमोन टाटा यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा इथं झाला होता. त्यांचं पूर्ण नाव सिमोन नेवल दुनोयर असं होतं. 1953मध्ये त्या भारतात फिरायला आल्या आणि 1955मध्ये JRD टाटा यांचे सावत्र भाऊ नवल H टाटा यांच्याशी त्यांनी लग्न केलं. नवल टाटा यांच्या पहिल्या पत्नी सुनी कॉमेरेसियंट यांच्यापासून त्यांना 2 मुलगे होते, रतन टाटा आणि जिमी टाटा. परंतु दुसऱ्या पत्नी सिमोन यांनी कुटुंबाला एकत्र ठेवलं. नोएल टाटा हे त्यांचे पुत्र आहेत, जे आज टाटा ट्रस्ट आणि हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये महत्त्वाच्या भूमिका सांभाळत आहेत. सिमोन पहिल्यांदा 1960च्या दशकात टाटा ग्रुपशी जोडल्या गेल्या. त्या टाटा ऑइल मिल्स कंपनीच्या उपकंपनी लॅक्मेच्या बोर्डात सामील झाल्या. त्यावेळी लॅक्मे एक छोटी कंपनी होती, जी हमाम, ओके आणि मोदी सोपसारखी उत्पादने बनवत होती. पण सिमोनने याला भारतीय महिलांसाठी एक खास कॉस्मेटिक ब्रँड बनवण्याचं व्हिजन दिलं. 1982मध्ये त्या लॅक्मेच्या चेअरपर्सन बनल्या. उदारीकरणानंतर 1996मध्ये लॅक्मे आणि HULने 50-50 जॉईंट व्हेंचर तयार केलं, ज्याचं नाव लॅक्मे युनिलिव्हर लिमिटेड ठेवण्यात आलं. 1998मध्ये लॅक्मेने आपला 50% हिस्सा HULला 200 कोटी रुपयांना विकला. यानंतर लॅक्मेने आपला व्यवसाय बदलला आणि ॲपरल रिटेलिंगमध्ये पाऊल टाकलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.